मॉर्निंग गाईज. तर आज आहे नेक्स्ट डे आणि आम्ही आलेलो आहे लोव्जला. तर दाखवते आज काय मिळतं. तर लोव्जमध्ये DIY किट करण्याचा जो एरिया असतो तो आतमध्ये असतो आणि होम डेपोमध्ये बाहेर असतो. तर आम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन केल्यामुळे आम्हाला तिथे फक्त जाऊन त्या लिस्टमध्ये आमचं नाव फाइंड आउट करायचं असतं आणि मग आम्हाला किट मिळते. तर यावेळेस हे मिळालंय आणि काय ग्रीन हाऊस. तर हे असं दिसणार आहे. लेट्स ओपन दिस. ओके, हे असं दिसणार आहे. ओपन कर रे रिशान, ओपन कर. त्याच्यात इन्स्ट्रक्शन दिलेले असतात, सगळे स्टेप्स दिलेले असतात. दाखव रिशान. आणि त्यांनी असे हॅमर्स प्रोव्हाइड केलेले असतात. तर यूज करायचं आणि बनवायचं. आणि हे स्टिकर्स वगैरे पण दिलेले असतात. तर आता रिशान बनवणार आहे. रिशान स्टार्ट. फर्स्ट स्टेप काय हे ना. चला स्टार्ट करा. ऑलमोस्ट झालेलं आहे, फक्त स्टिकर्स राहिलेली ते आता रिशान चिटकवतोय आणि खूप ब्युटिफुल दिसतंय, एकदम भारी. हां कर ठीक आहे. तर यामुळे काय होतं, लहान पोरांची क्रिएटिव्हिटी आहे ती दिसून येते आणि सुधारते. तर इथे अशा बऱ्याच फॅमिलीज येतात. मी आज थोडा लवकर आलेलो, पण 10-15 मिनिटातच हे पूर्ण भरून गेलं आणि खूप फॅमिलीज इथे आलेल्या आहेत आणि त्यांचे DIY प्रोजेक्ट करतात. महिन्याच्या सेकंड सॅटर्डेला आमचं ठरलेलं आहे दरवेळेस की लोव्जला यायचं आणि DIY प्रोजेक्ट करायचे. त्याच्याने थोडासा क्वालिटी टाईम पण स्पेंड करता येतो किड्स बरोबर. लोव्जमध्ये सॉईल पण मिळते, म्हणजे माती. तर आम्हाला माती घ्यायची आहे. या एरियामध्ये सगळ्या कुंड्या आहेत. हा पण तिथलाच सेक्शन आहे. तर लेट्स सी, बघूया. इथे झाडं ठेवलेली आहेत. इथे फुल बर्ड्सचे आवाज येत आहेत. आय डोंट नो कुठे लपलेत. हे इथे वर आहेत वाटतं, बट मस्त वाटतंय. इथे सगळे झाडं विकायला आहेत, कारण की आता स्प्रिंग आलेला आहे आणि यानंतर समर येणार आहे. तर त्यासाठी इथे फ्रेश रोपं लावली जातात किंवा झाडं लावली जातात. तर त्यासाठी हे तर काइंड ऑफ नर्सरीच आहे इथली. रिशान हे बघ इकडे, हे बघ, हे गुलाब, रोज. बघू ना आपण, चल. नंतर ही जी कुंडी आहे ती $22ची आहे फुल. बघूया अजून काय काय इथे. हे सुंदर रेड कलरचं झाड आहे. तर हे बलून फ्लावर आहे $5ला. आणि बरीचशी झाडं आहेत अशी. तर ज्यांच्याकडे स्वतःचं होम आहे त्यांच्यासाठी खूप मस्त आहेत सगळी झाडं. आणि हे आपलं जास्वंद. वेट रिशान. त्यातले बोगनवेल ते पॉट सकट $14.98 आहे. ओ, आणि सगळे कलर्स अवेलेबल आहेत. या साईडला पण आहेत काही काही. आपले जास्वंद आहेत ते, हे $16.98ला. लेट्स सी अजून काय काय आसपास. हे एक ट्री आहे, सुंदर दिसतंय हे. वाव, खूप सुंदर सुंदर आहे यार. हा कलर मला खूप आवडतो. त्यानंतर हे कुठलं आहे, मॉन्रोविया. आता तुम्ही रीड करून घ्या. हे सुंदर, वाव. त्यानंतर हे सगळ्यात फेवरेट आहे माझं. खूपच सुंदर आहे. आणि प्रत्येक कुंडीत असे बंच आलेत, है ना रिशान. अशी पण झाडं आहेत ज्यांच्या कुंड्यावर लटकवू शकतो आपण. आणि ही आपली इंडियासारखी झाडं. मला याच्यावरनं आठवलं की आमच्याकडे जेव्हा बाबा झाडं लावायचे तेव्हा अशा टाईपचीच कुंड्या घेऊन यायचे छोट्या छोट्या. आणि त्याच्यातनं मग त्याची मोठी रोपं झाली की खाली मातीत लावायचे. तर इंडियामधल्या नर्सरीचीच आठवण आली. हे आपले झेंडू $1.98चं एक छोटंसं. आणि वास खूप सुंदर येतो याचा. हे आपल्याकडे देवाला वाहिले जातात ते झेंडू. हे कुठले आहेत, झिनिया. ओ, याच्यावरनं आठवलं मला की आम्ही ड्रॉइंगच्या परीक्षेमध्ये याचं चित्र काढायचं. सॉईल घेतली आहे जी सगळ्याला यूज होते. तर लास्ट टाइम रिशानला जे होम डेपोमधनं मिळालं होतं, छोटासा पॉट मिळालेला, तर त्यात पण टाकता येईल. आणि हे ग्रीन हाऊसमध्ये पण झाडं लावता येईल.
तर त्याच्या हाऊसेसाठी मी घेतलंय. लेट्स सी. ब्लॅकबेरीचे पण प्लांट्स आहेत विकायला $12.99. तर याला फुलं आली आहे, त्याची फुलांची नंतर ब्लॅकबेरीज होतात. तर इथे सगळं आहे. हा हे बघ इथे झालेत बघ, है ना? वाव. तर हे जे गार्डन सेंटर आहे तिकडे फुलं वगैरे जे आहेत त्यांची झाडं मिळतात. तर बघूया इथे काय आहे. तर इथे सगळे व्हेजिटेबल्स आहेत. हो वाव. तर या सगळ्या व्हेजिटेबल्स अवेलेबल आहेत. ट्री म्हणजे आपलं लिंबाचं झाड आहे. तर आता आम्ही लोव्जमधनं जाऊन आलो आणि येता 11 वाजले सकाळचे. तर येस आम्ही 1-1.5 तासापूर्वी गेलेलो. तर रिशाने तिथेच त्याचं जे DIY प्रोजेक्ट तिथे बनवलं आणि त्यानंतर आम्ही जसं तुम्ही बघितलं गार्डन सेक्शनमध्ये गेलेलो. तिथे खूप सारे प्लांट्स होते, जशी आपली नर्सरी असते तसंच होतं ते. आता तिथे आम्हाला माती घ्यायची होती, म्हणजे सॉईल घ्यायची होती, ती पण आम्ही घेतली. तर आमच्याकडे छोटेसे 2 पॉट्स आहेत आणि यावेळेस जे ग्रीन हाऊस रिशानने बनवलं आहे त्याच्यामध्ये पण जागा आहे. तर फक्त रिशानला पाहिजे होतं त्यामुळे आम्ही ती आणली आहे माती. तर $2 समथिंगमध्ये म्हणजे $2.5 आम्हाला एवढं मोठं पॅकेट मिळालं. तर म्हणजे काही जास्त महाग नाही आहे. आणि जर आम्ही माती आणली तर आम्ही छोटेसे पॉट्स पण घेऊन येऊ आणि रिशानला पाहिजे तर त्याच्या सीड्स पण प्लांट करू शकतो. तर त्यांनी काही फ्रूट्सच्या अशा सीड्स स्वतः साईडला ठेवल्या आहेत, तर त्याला त्या प्लांट करायच्या आहेत, है ना रिशान? तर त्यामुळेच मी म्हटलं यावेळेस घेऊनच येऊया, कारण की बऱ्याच दिवसांपासून तो मागे लागलेला त्याला घ्यायचंय. तर त्यांनी स्वतःचं ते केलं तर त्यांना लक्षात राहतं आणि त्यांना मस्त वाटतं. TV बघत राहण्यापेक्षा हे केलेलं कधीही चांगलं आहे. आणि येस आमच्याकडे गॅलरी पण आहेच आहे, तर मग गॅलरीमध्ये पण ठेवू शकतो. तर येस आय एम सो एक्सायटेड. घरी गेल्यावर ते पण करायचं आता आम्हाला. आणि आज सॅटर्डे असल्यामुळे काय प्लॅन आहे तर काहीच प्लॅन नाही आहे. बघू दुपारी कुठे जेवायला गेलो तर जाऊ. तर एक तुम्हाला सांगायचं होतं, जेव्हा आम्ही US मध्ये आलो तेव्हा रिशान खूप लहान होता, 1-1.5 वर्षाचाच होता. तर त्याच्यासाठी या ऍक्टिव्हिटीज योग्य नव्हत्या. पण जेव्हा तो थोडासा मोठा झाला आणि जेव्हा आम्हाला इथे कळालं की होम डिपो आणि लोव्ज सारख्या स्टोअर्समध्ये लहान मुलांसाठी जे DIY वर्कशॉप होतात, तर आम्हाला खूप मस्त वाटलं. कारण की यामुळे काय होतं तर लहान मुलांमध्ये जे नवीन स्किल्स आहेत ते डेव्हलप होतात, त्यांची क्रिएटिव्हिटी दिसते आणि डू इट युअर सेल्फ हे जे आहेत तर त्यांना त्याचा एक वेगळाच कॉन्फिडन्स येतो असं मला वाटतं. कारण की आता रिशान 5.5 वर्षाचा झाला आहे आणि तो बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी स्वतः करतो. तर हे पण एक नवीन स्किल आहे जे त्यांच्यामध्ये डेव्हलप व्हायला पाहिजे. तर लोव्ज आणि होम डिपोमुळे आम्हाला ते करायला मिळतंय, तर खूप मस्त वाटलं. आणि दरवेळेस म्हणजे आता इथे जसं जानेवारी आहे, फेब्रुवारी आहे, तर फेब्रुवारी हा व्हॅलेंटाईन्स डे असतो, तर त्यानुसार त्यांनी व्हॅलेंटाईन्स कॅन्डी बॉक्स ठेवलेला. तर इथे जसे मंथली इव्हेंट्स असतात किंवा इथे त्यांचे सण असतात, तर त्यानुसार इथे DIY प्रोजेक्ट्स असतात. तर मला खूप मस्त वाटतं इथे. तसं डिसेंबरमध्ये क्रिसमस रिलेटेड काहीतरी वस्तू बनवायला देतात ते. तर ओव्हरऑल खूप मस्त आहे. हां, टो ट्रक पण असते इथे. तर वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रक्स, मग्स हे सगळ्या गोष्टी असतात. तर लहान मुलांनाही खूप अट्रॅक्टिव्ह वाटतं आणि ते स्वतः बनवतात, तर त्याचा त्यांना एक वेगळाच आनंद मिळतो. तर येस आता जाऊया घरी आणि बघूया काही जेवायला बनवता येतंय का, अदरवाईज बाहेर जाऊया कारण की आज सॅटर्डे. लेट्स गो. तर आलेलो आहे इंडियन रेस्टॉरंटमध्ये जेवण करायला आणि असं आहे सुंदर इंडियन रेस्टॉरंट. हे काय आहे? पनीर ट्रिपल फ्राय. मस्त दिसतंय. तर आता आम्ही आलेलो आहे पर्सिस इंडियन ग्रिल आणि जस्ट जेवण झालं. आम्ही भरपूर काही गोष्टी ऑर्डर केलेल्या जसं तुम्हाला व्हिडिओ दिसलाच असेल. आणि इथला ॲम्बियन्स इतका सुंदर आहे आणि आम्ही इथे पहिल्यांदा नाही आलोय, बरेचदा येऊन गेलेलो आहे. आणि पर्सिस ग्रिलच्या खूप साऱ्या ब्रांचेस आहेत US मध्ये. तर याआधी आम्ही नॉर्थ कॅरोलायना आणि अजून एका स्टेटमध्ये पर्सिस इंडियन ग्रिलला गेलेलो, तर त्यामुळे आम्हाला माहिती आहे खूप छान आहे. तर येस तुम्हाला दाखवते ॲम्बियन्स कसा आहे. लेट्स गो. दुपारी पोटभर जेवण केल्यानंतर आम्ही घरी आराम केला आणि संध्याकाळी आलो होतो ते इथल्या हिंदू टेम्पलला. छान दिसतंय मंदिर. मंदिरवाल्या लोकांची ट्रस्टीजची असेल.
तर ज्या दिवशी आम्ही आलो होतो त्या दिवशी खूप गर्दी होती आणि आम्हाला पार्किंग स्पेसच मिळत नव्हती, तर आम्ही ते शोधत बसलेलो आणि फायनली आम्हाला मिळाली. वाव, छान दिसतं मंदिर. एनर्जी तर छानच असते. खूप भारी दिसतोय चंद्र. मला असं वाटतं तो वर येईल आता बघ. हा पहा. तर आलेलो आहे हिंदू टेम्पल ऑफ टॅम्पाला आणि तुम्ही माझ्या मागे बघू शकता. आणि खूप गर्दी आहे आज इथे, एवढी लाईन लागलेली आहे. तर इथे यांचं प्रसादालय पण आहे, तर मे बी त्यासाठी असेल किंवा दर्शनासाठी असेल. ॲक्च्युली आमचा मंदिरात येण्याचा प्लॅन नव्हता, बाहेर जाण्याचा प्लॅन होता. बट मी म्हटलं खूप दिवसात टेम्पलमध्ये नाही आलो आहे, तर इथे येऊन जाऊ आणि दर्शन घेऊ. तर इथे सगळं आहे, म्हणजे बालाजी आहे, गणपती आहे आणि खूप प्रसन्न वाटतं इथे येऊन. खूप दिवसांनी आल्यामुळे तर खूप मस्त वाटतंय आणि इंडियाची फिलिंग आली एकदम. आणि आत्ता जस्ट सनसेट झाला, सनसेटच्या वेळेस तर हे खूप सुंदर दिसत होतं. आणि आता तुम्हाला वरनं दाखवते कसा व्ह्यू आहे. आणि आज मोठा चंद्र पण दिसतोय, तर यस, खूप प्लेझंट वाटतंय, खूप सुंदर वाटतंय. मंदिरात आल्यानंतर आलेलो आहे आता रॅमेन खायला. दाखवते तुम्हाला कुठे. क्योटो रॅमेन. आमचा डिनर झाला आणि मस्त दिवस गेला आजचा. आराम केला, रात्री जेवायला आलो, दुपारी पण जेवायला गेलेलो. तर असा होता आजचा व्लॉग. कसा वाटला तुम्हाला? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब टू माय चॅनल. बाय.